नमस्कार. तर श्रोते हो, कालचा मागच्या भागाचा संदर्भ घेऊन आपण पुढच्या भागाकडे वळूया. परिक्रमा करताना सुशिक्षितपणा, त्याच्यामुळे झालेले फायदे आणि तोटे यावर आपण बोलत होतो. तर आपण अजूनही तो विषय, अर्थात हा विषय इतका मोठा की तो सुशिक्षितपणा कडे, सुशिक्षित लोकांकडे थोडस संशयी नजरेनं बघितलं जातं. कारण त्यांची अपेक्षा अशी असते की हे शहरी माणसं आहेत, स्वतःला शहाणे समजणारी मंडळी आहेत, आम्हाला ज्ञान देणारी हे आहेत. आणि त्याच्याहून महत्वाचं कसं असतं की एखाद्या आश्रमामध्ये, परिक्रमेत फार एक महत्वाची गोष्ट अशी असते की परिक्रमेत जेव्हा तुम्ही एखाद्या आश्रमात जाता किंवा इतर लोकांशी बोलता, तेव्हा सत्संग नावाचा एक प्रकार असतो की तुम्ही त्या महंतांशी म्हणा किंवा जी कोणी मंडळी भेटतील त्यांच्याशी काहीतरी अभ्यासपूर्ण चर्चा, विशेषतः धर्मग्रंथ म्हणा किंवा एखादी ते तुम्ही करू शकाल अशी एक अपेक्षा असते. ती जर तुम्ही करू शकत असाल किंवा तशी जर तुमची तयारी असेल, जी आमची नव्हती, तशी जर तुमची तयारी असेल तर काय होतं की तो एकंदर सगळा प्रकार छान असतो. पण जर तशी जर नसेल तर तुम्ही थोडेसे बाजूला पडता आणि हे करता. तर माझ्या जेव्हा असे प्रसंग आले की तो काहीतरी हे करताय, तेव्हा मी शांतपणे की बा मला याच्यातलं काही फारसं समजत नाही, याच्यात माझा अभ्यास नाही, पण तुम्ही जर काही सांगत असाल तर ते ऐकून घ्यायची माझी तयारी आहे आणि तुम्ही मला सांगा आणि ते मी ऐकतो. म्हणजे जर तुम्ही अशी थोडीशी पडती बाजू घेऊन पण तुम्ही बोला आणि मी करतो तर ते फायदा होतो. म्हणजे सुशिक्षितपणा दाखवण्याच्या ऐवजी तुम्ही सेन्सिटिव्हिटी दाखवलीत, एम्पॅथी दाखवलीत तर हे फार सोपं नाही होत. नुसतं सोपं ना, त्यांनाही आनंद वाटतो की आपले पण वाटतो की हे लोक हे करतात. अजून मला म्हणजे जसं म्हणाला की सुशिक्षितपणाचा, तर आम्ही एका आश्रमात उतरलो होतो आणि तिथे त्यांनी काकड्या, गाजरं अशी शेतातनं छान तोडून आणलेली होती आणि ते आता खायचं, जेवताना आपण सॅलड म्हणून ते खाऊया म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, साल काढणं द्या, मी सालं काढते याची. तर त्यांनी माझी इतकी अक्कल काढली, हो तू शहरी आहे, तुला काय कळतं, सालं काढायची नसतात, सालातच सगळं सत्व असतं आणि साला सकटच खायचं असतं. ओके, सुरी द्या मला, मी का देते. हे काही धक्के बसतात म्हणजे सुंदर असतात. म्हणजे ते धक्के बसतात. सगळ्यात गंमत होतो सुशिक्षितपणाचा गमतीदार तोटा की माझ्याशी असं कधी काही झालं नाही. म्हणजे आम्ही चेहऱ्याने दिसत होतो, पण मिनलचा एकंदर ड्रेस, तिचं हिंदी बोलणं, बॉब केलेले कट आणि एकंदरीतच बाणेदार व्यक्तिमत्व, त्यामुळे लोक डिरेक्टली तिच्याशी इंग्रजीमध्ये बोलायला लागले. म्हणजे येत असो नसो. समाव म्हणजे मी व्यवस्थित हिंदीत बोलत असून सुद्धा उन्हातनं चालून मी विदेशी हो गया. आणि म्हणजे मी कधी टिकली लावली नाही, हातात काही बांगड्या बिंगड्या काही सोनं अंगावर काहीच नव्हतं, एक गळ्यात फक्त मंगळसूत्र ठेवलं होतं. पण तरी सुद्धा लोक मला बघून त्यांना असं की विदेशी हो करून आणि मग इंग्लिश मधनं बोलायला सुरुवात करायची. म्हणजे काही महंत सुद्धा इंग्लिश मधनं बोलले. सुशिक्षितपणाचा आणखीन एक दुसरा फायदा म्हणजे आम्हाला एका ठिकाणी जाणवला की आपल्या डोक्यात पण नसतं. शहरी माणसं, शहरी असल्यामुळे जातपात हा प्रकार आपल्या डोक्यातही नसतो. आणि आम्ही 2-3 ठिकाणी अशा ठिकाणी गेलो आणि तिथे आमचं खूप याने स्वागत झालं, जंगी स्वागत झालं. आणि मग नंतर कळलं आपलं एवढं काय, म्हणजे आम्ही काही वेगळे परिक्रमावासी नव्हतो. मग लक्षात आलं की या लोकांकडे कोणी जातच नव्हतं. विशेषतः मध्य प्रदेश मधले जे लोकल लोक होते तर त्यांच्यासाठी ही चतुर्थवर्णीय आणि त्यांच्यासाठी किंवा कोणीतरी आलं आवर्जून आणि राहिलं. आणि अगदीच होतं म्हणजे जातपाती किती भिनलेली आपल्या. म्हणजे या लोकांना जेव्हा कळलं की आम्ही आप पंडित हो, आम्ही ब्राह्मण आहोत, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा तर ते आणखीनच. आणि त्याचं वाईट वाटतं. आपल्याला वाईट वाटतं आपले हेतू असे या कारणासाठी आपल्याला हे मिळून. अगं म्हणजे काही ठिकाणी मिळू नये अशी आपली काही ठिकाणी असं पण झालेलं आहे की केवळ तुम्ही पंडित आहात म्हणून आम्हाला ब्लँकेट मिळालेले आहेत आणि दुसऱ्या यांना महंतांनी दिले नाहीत की नाही तुमच्यासाठी नाहीये. ते आपल्याला इतकं कुठेतरी खटकतं ना, आपल्याला खरंच सवय नाहीये. अजून सुशिक्षितपणाचा दुसरा एक सहप्रवाशांकडनं पण म्हणजे
आमच्या बरोबर जे परिक्रमावासी होते त्यांच्याकडनं पण आम्हाला असा अनुभव आला की आम्ही शहरी वेगळे दिसणारे आमच्या फॅबरसॅक सुद्धा फॅन्सीच होत्या त्यांच्या मनाने बघायला गेलं तर कित्येक लोक आम्हाला बॅगवरनं ओळखायचे या तुम्ही असते असं होत होतं. तर त्या याच्यात पण त्यांनी आम्हाला शहरी म्हणजे यांना काही व्यायामाची सवय नसते काही नाही इथून इथे आणि आम्हाला सुनवायचे पण ते की तुमच्याच्याने काय होणार आहे परिक्रमा तुम्ही शक्यच नाही करू शकणं वगैरे टिकणार नाही. पण थँकफुली आम्ही टिकलो त्यांच्या बरोबरीने. पण टिकला पण असेही प्रसंग तुम्हाला म्हणजे तू म्हणालीच मध्ये की कशासाठी केलं असेही काही त्रासदायक गोष्टी तुम्हाला जाणवल्या का ह्या परिक्रमेदरम्यान की मी हे का पाऊल उचललं परिक्रमे? वाटतं ना खूप खडतर आहे परिक्रमा सोपी नाही अशक्य नाही. अशा लोकांच्या वागण्यामध्ये नाही आली मला स्वतःला तरी ते म्हणजे कसं की खाण्यापिण्याचे खरंच काही काही ठिकाणी तुम्हाला सकस अन्न तर नाहीच झोपण्याचे हाल होतात. मेडिकल ट्रीटमेंट वायदेवे मिळते गावोगावीच्या ज्या पब्लिक हेल्थ सेंटर्स असतात PHC हे सगळे परिक्रमावासियांना मोफत सगळं बरंच मोफतच असतं परिक्रमावासियांना. तुम्ही खिशात एकही पैसा न ठेवता परिक्रमा करू शकता हे आम्ही अनुभवलं. त्यामुळे सुशिक्षितपणाचा असं नाही म्हणणार मी पण सुशिक्षित बायकांना त्रास होतो कारण या सुशिक्षित बायका विशेषतः सुशिक्षित बायका मिनल सारख्या आणि मिनल एकटीच नव्हती बऱ्याच जणी होत्या तर यांच्याकडे ना काय होतं की मला वाटतं मिनल तू त्याच्याबद्दल बोला की परिक्रमा एकंदरीत महिलांसाठी सेफ आहे अत्यंत सेफ आहे परिक्रमा महिलांसाठी सेफ आहे. पण शेवटी माणसंच असतात सहपरिक्रमावासियांकडनं कधीतरी त्रास होण्याची शक्यता आहे. जास्त अटेन्शन ओव्हर अटेन्शनचा त्रास म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही माझी एरिया आहे ही लाईन आहे माझ्या भोवती ती पार करून कोणी येऊ नये आणि काही लोक प्रयत्न करतात ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह म्हणा जास्त इंटरेस्ट घेणं आपल्याला थोडस असं जाणवतं अवघड वाटतं. आणि विशेषतः माझ्यासाठी कसं होत होतं की मला एका दृष्टीनं ते कळत होतं की मिनलला काहीतरी त्रास होतोय आणि त्याचबरोबर तुम्ही परिक्रमेत आहात तुम्ही किती भांडणार किती हे करणार कारण नसताना हाही अशा लोकांना मी सुनवायला कमी नाही आणि ते तिनेच सुनावलं हे परिक्रमावासी आहे आपण भांडायचं नाही वगैरे हे असं मी ठेवलं नव्हतं. मी कारण गरजेचंच होतं त्या माणसाला सेफ्टीच्या दृष्टीने मला करेक्ट. त्यामुळे अशा ठिकाणी मी त्या लोकांना सुनवायला अजिबात मागे म्हणजे माझ्या दृष्टीने व्हायचं असं की आपण बोलतोय तयारीवरती बोलतोय हा तयारीचा भाग नाही पण मी एक खरं सांगतो की या बाबतीत मला एका दिवशी चांगलंच वाटलं की मिनल सहसा अशी न बोलणारी किंवा अशी हे भिरस्त असं थोडीशी या बाबतीत आहे पण तिथे या बाबतीत योग्य त्याच पद्धतीने तिने ते अगं जरी आम्ही परिक्रमेत बरोबर होतो तरी तो त्याच्या चालीने चालत होता मी माझ्या चालीने चालत होते. असं नव्हतं की आम्ही 24 तास बरोबर होतो. तो कुठेतरी पुढे असायचे मी मागे असायचे त्यामुळे मला हे करणं भाग होतच ना आणि ते होतच. बरं आता मी अजून एक अगदी खाजगी प्रश्न दोघांना विचारते. 103 दिवस सतत बरोबर कोणीही नाही सहप्रवासी तर तुम्ही सहजीवनातले आहातच हे कसं वाटलं? आणि परिक्रमा सहजीवन म्हणून तर तुम्ही दोघं सहप्रवासी आहातच पण 103 दिवस 24 तास एकत्र राहणं काय अनुभव आहे? मी याचं उत्तर देणार नाही. छान अनुभव होता एकंदरीत सगळ्या प्रकारचे झालं परिक्रमेचा तसं 103 दिवस किंवा एवढ्या मोठ्याच्यात सगळे अनुभव येतात. खूप काय काय बोललो खूप सुंदर अनुभव एकत्र असल्यामुळे आले. नवरा बायको असण्याचे बरेच फायदे परिक्रमेत खूप ठिकाणी होतात तसे खूप ठिकाणी झाले. आम्ही खूप भांडलो सुद्धा. बऱ्याचशा 30 वर्षातलं जे काही साचलेलं होतं त्यावेळेला कदाचित 25 वर्ष 26-27 वर्ष झाली असेल 26-27 वर्षातलं जे काही चाललं होतं ते बरंच जे न बोललेलं होतं ते बाहेर आलं. भांडून घेतलं एकमेकांना पण त्याचबरोबर प्रचंड साथ दिली. काहीतरी दुखलं खुपलं एकमेकांची एक खात्री होती की आपल्या बरोबर कुणीतरी आहे. टीम परफेक्ट होती.
म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी जर चूल पेटवून स्वयंपाक करायचा असेल तर ती काय करणार, मी काय करणार, हे टकाटक असं आम्ही पटापट्टी कामं म्हणजे पटापट्टी कामं आम्ही हे करत होतो, ती करून टाकत होतो. सो असंख्य अनुभव आले. एकंदरीतच मी असं म्हणेन की हा अनुभव आमच्यासाठी तरी किंवा आमच्या सहजीवनासाठी म्हणा एक किती छान आहे, सुंदर अनुभव. मैयानी तुम्हाला हा अनुभव किती म्हणजे ह्यांनी दिला आणि तुम्हाला तो समजला मला काय मिळालं या परिक्रमेमध्ये. त्यातलेही एक तुमची अत्यंत प्लस बाजू आहे की तुम्हाला तुमच्या सहजीवनाचा म्हणजे अजून उजळलं. मी तर असं म्हणेन तुमचं सहजीवन अजून थोडं उजळलं नक्कीच. आणि तुम्हाला एक आत्मपरीक्षणाचा जी वाव मिळतो, संधी मिळते ते नक्कीच होतं. मला म्हटल्याप्रमाणे की फायदे असतात की केवळ मिनल बरोबर होती म्हणून मला पण काही ठिकाणी प्रेफरन्शियल ट्रीटमेंट मिळालेली आहे. मैया ही मैयाच्या रूपात, आईच्या रूपात स्त्री बघितली जाते आणि त्याच्यामुळे खरंच आणि मला त्याचे फायदे झाले. मी कशाला नाकारू, खरंच झाले फायदे. म्हणजे आम्हाला बरेचदा असं की थंडी खूप वाढली तर आता आम्ही नेलेली शाल काही पुरेशी पडणार नव्हती तर मग आम्ही शेजारी पाजारी जाऊन सांगून यायचो की आम्हाला आहे पांघरुण पण पुरणार नाहीये, तुम्ही द्याल का आम्हाला पांघरुण. तर आम्हाला लोकांनी पांघरुणं दिली. आम्ही त्यांना सांगून द्यायचो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तुमच्या पायरीवर येऊन जाऊ. लोक तेवढा विश्वास ठेवतात, आम्हाला पांघरुणं मिळाली, काहीच असा कुठेच प्रॉब्लेम. आणि गाड्या बरोबर नळ्याची यात्रा बाबाजी पण जरा बाबाजींना पण द्या. मला अजून असं एक विचारायचंय की हेतू घेऊन तुम्ही काही परिक्रमा केली असेल असं काही नाही, तुम्ही खूप सहज त्या गोष्टी त्या ओढला गेलेल्या आहे त्या परिक्रमेकडे. पण तरी सुद्धा कुठेतरी अंतर्मनात काहीतरी असतं ना की किंवा तो हेतू आहे किंवा की तुमच्यापर्यंतच की तुम्हाला त्यातलं समाधान मिळालंय किंवा तुम्ही काय सांगू शकाल की परिक्रमा कोणत्या हेतूने करावी केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं? अत्यंत सुंदर प्रश्न आहे, फार फार सुरेख प्रश्न आहे. तुला बोलायचं की कुठल्या हेतूने परिक्रमा. आम्ही जेव्हा परिक्रमा सुरू केली तर एक संकल्प पूजा असते आणि त्या संकल्प पूजेमध्ये तुम्ही कुठल्या हेतूने परिक्रमा करता हे मैया पुढे सांगायचं असतं आणि मग असा विश्वास आहे की मैया त्याची काळजी घेऊन तो तुम्हाला परिक्रमा पूर्ण करून घेते तुमच्याकडनं. तर आमच्या मनामध्ये खरं सांगतो असा काहीही संकल्प हेतू नव्हता, कुठलाही नवस फेडायचा नव्हता किंवा कुठली तरी एक इच्छापूर्ती व्हावी याच्यासाठी म्हणून आम्ही काही परिक्रमा करत होता असं नव्हतं. एक सुंदर अनुभव यावा हे काहीतरी एक तुझं बोलावणं आलेलं आहे, आता ती परिक्रमा संपूर्ण आमच्याकडून करून घे या हेतून आम्ही निघालो. आणि त्या दृष्टीने आमची परिक्रमा संपूर्ण अशासाठी झाली की खूप वेगवेगळे अत्यंत सुंदर अनुभव आम्हाला यानं या परिक्रमेने दिले, अत्यंत सुंदर अनुभव दिले. अनुभव विश्व आमचं फार समृद्ध करून सोडलं या परिक्रमेने. खूप नवनवीन माणसं आम्ही जोडली. अजूनही त्यांचे या लोकांचे फोन्स असतात, कधीतरी कॉन्टॅक्ट करतात ही मंडळी आणि अत्यंत जेन्युइनली अत्यंत साध्याने कसे आहात, आम्ही कसे आहोत, इतकी साधी असते. म्हणजे इतकी माणसं आज या निमित्ताने आमची जोडली गेली, हे केलं हे किती 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 सुंदर. काही वाईटही अनुभव म्हणजे असं अगदीच परिक्रमेतलं सगळेच आमचे अनुभव खूप छान छान गोड असे नाही आहेत. काही अनुभव पण आहेत तसे, पण काहीतरी असेही काही अनुभव आहेत की जे थोडेसे अरे असं का झालं, असं वाटावं असे पण अनुभव आम्हाला आले. तर मी तर असं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की असे काहीतरी हे निघालं, एक मोठा काहीतरी एक मोठं हे होतं. तर माझा एक फक्त एवढंच म्हणेन की परिक्रमा तुम्ही निर्हेतुकच करा असं तुम्ही म्हणू शकत नाही, प्रत्येकाचा तो हे आहे. पण एक उघड्या मनाने त्या परिक्रमेला जा, जे अनुभव येतील ते सामोरे त्यांना ते स्वीकार करण्याची तयारी मनातून ठेवा. कुठलेही हट्ट करू नका. बरेचसे परिक्रमावासी, मराठी परिक्रमावासी यासाठी बदनाम होत आहेत, तसं वागू नका. एवढंच मी म्हणेन. एक सुंदर अनुभव मग तुम्हाला मिळेल आणि त्यासाठी मी नक्की म्हणेन की परिक्रमा आयुष्यात एकदा तरी करा, अवश्य करा आणि अशी करा पाहिजे आणि अशी करा. सगळे जर अनुभव घ्यायचे, थोडा वेळ लागला तरी चालेल. जसं हा म्हणाला ना की मराठी माणूस बदनाम होतोय, तसं मी एक उदाहरण सांगते. आम्ही दुर्जनपूर नावाच्या एका गावात
मुक्काम होता आमचा त्या दिवशी रात्रीचा. आम्ही दोघंच होतो आम्ही, दुसरं कोणीच नव्हतं तिथे. आणि एक खोली होती आणि तिथे त्यांनी शिधा वगैरे सगळं होता. तर नेहमीप्रमाणे मी त्या बाबाजींना म्हटलं ते, कारण ते तिथे राहणार नव्हते, त्यांचं घर दुसरीकडे होतं. तर मी त्यांना म्हटलं मी स्वयंपाक करते, तुम्ही असं करा मला चूल पेटवून द्या. आणि मग मी स्वयंपाक करून आम्ही लवकर जेवून घेऊ. त्यांनी चूल पेटवली आणि ते तिथेच बसले राहिले. मी आम्ही दोघंच होतो, गप्पा काहीतरी गप्पा मारत होते आणि माझं काय चाललंय ते बघत होते. आम्ही दोघंच असल्यामुळे मी दोघांपुरता भाजी पोळीचा स्वयंपाक केला. आणि मग थोडीशी कणिक उरली तर अजून त्याच्यात कोथिंबीर वगैरे होती, तर ती मी हे करून पराठे केले, त्याचे 2 पराठे झाले. आम्हाला उद्याचा ब्रेकफास्ट होईल म्हणून एवढं झालं ते. आणि त्यांना इतकं आश्चर्य वाटलं, ते म्हणे झालं एवढं झालंय. म्हटलं 2 माणसांना किती लागणार, आमच्या पुरतं मी केलं. नाही म्हणे, मराठी लोक इथे जे येतात ते असलेलं सगळं घेतात म्हणे आणि शिकवून देतात. म्हणून म्हणे मी मुद्दामून इथे बसलो होतो की तुम्ही काय करताय हे बघायला. आणि म्हणून म्हणे मराठी लोकांना आम्हाला द्यायला आवडत नाही. शिवाय बरेचसे बाबाजी असे असतात की त्यांना स्वयंपाक करता येत नाही आणि त्यांची मदतही करायची इच्छा नसते. आणि मग ते थोडंसं की ठीक आहे तुम्हाला नाही द्यायचं ना आम्हाला काही, ठीक आहे आम्ही बिस्किट वगैरे खाऊन राहू, आपण जाऊन मदत करणार नाही. मग हा थोडासा ऍटिट्यूडचा पण प्रॉब्लेम येतो. आणि त्याच्यावरनं मग मराठी लोक थोडेसे बदनाम होत आहेत. म्हणजे तुमच्या आपल्या लक्षात नाही येत, पण आपण कायम लोक बारीक नजरेने आपल्याकडे नजर ठेवून असतात आणि आपलं त्यांना हे रोजचा अनुभव, त्यामुळे ते टिपलं जाणार आणि ते पक्कच होणार आहे ना त्यांच्या मनात. तुमचं वागणं त्यांच्या मनात कायमच कोरलंच जातं अगदी. आणि परिक्रमा म्हणजे फॅन्टसी लँड मधली ट्रिप नाही, अत्यंत खडतर आहे. म्हणजे मी खरं सांगते, भ्रमाचा भोपळा माझा पहिला कुठे फुटला असेल तर आम्ही ओंकारेश्वरवरनं परिक्रमा उचलली. आम्ही ओंकारेश्वरला आलो, गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये परिक्रमावासियांची सोय असते, तिथे आम्ही राहिलो. आणि मैयाच्या दर्शनाची इतकी अशी ओढ होती ना की आता मैयाला पहिले भेटायला जाऊयात म्हणून बॅगा टाकल्या आणि आम्ही गोमुख घाटावर गेलो. आणि गोमुख घाटावर गेलो आणि तिथली मैया बघून इतकी निराशा झाली, इतक्या बोटी आणि तो डिझेलचा वास. आणि ती मैया छान नव्हती बघायला. म्हणजे मी जे काय इमॅजिन केली होती मैया आणि हे कम्प्लीट ड्रास्टिक अपोजिट होतं. आणि तिथे भयंकर माझा पहिला भ्रमनिरास तिथे झाला होता. अर्थात मांदाताची परिक्रमा करताना त्या बोटीतनं वगैरे करतात म्हणून तिथे खूप होतं. थोडस आम्ही पुढे गेल्यावर छोट्या छोट्या गावांमधनं गेल्यावर मैयाचं इतकं सुंदर रूप पाहिलेलं आहे. आणि खरं सांगते म्हणजे कॉन्फिडन्स नसतोच, आम्हालाही नव्हता, पहिल्यांदाच निघालो होतो. पण पहिल्यांदा आम्ही आज आठवडा झाला, 2 आठवडे झाले, 3 आठवडे झाल्यावर आम्हाला पण खात्री पटली की नाही आता आपल्याला जमेल परिक्रमा. आणि मग तो मैयावर पण विश्वास बसतो आपला नंतर. कारण सुरुवातीला आम्ही असं की मुक्काम कुठे, मग आपण इतकं चालणार आहे आता असं करायचं, हे सगळं केलं. पण हळूहळू आमच्या अपेक्षा इतक्या बेसिक झाल्या होत्या की इथे हातपंप आहे ना आणि छप्पर आहे ना डोक्यावर, अजून गळून पडणं जे म्हणतो ना एक्झॅक्टली. म्हणजे आणि हे म्हणलं की ही तयारी तुम्ही करू शकत नाही. माझे म्हणजे रिपू गळून पडायची तयारी तुम्हाला त्या परिक्रमेत तुमचे ते आपोआप गळून पडतात. आणि हा तुमच्या परिक्रमेचा अगदी म्हणजे आपण तयारीवरती बोलतोय, मी तर असं म्हणते हे नवनीत आहे. तयारीवरती बोलतोय मी तुला, म्हणून अगदी शेवटी हे करण्यासाठी पण सांगतो की एक झेन वाङ्मयामध्ये एक गोष्ट आहे की एकाकडे जातो आणि तो चहाचा कप समोर असतो, तो ओततच राहतो आणि तो म्हणतो की अहो थांबा. तर तो म्हणतो की अरे जोपर्यंत तो तुझा कप रिकामा होत नाही तोपर्यंत मी तुझा नवीन कसं काय घेऊ. तसंच काहीच मी म्हणेन की तुमचे सगळे पूर्वग्रह, परिक्रमेबद्दलचे पूर्वग्रह चांगले वाईट सगळेच्या सगळे काढून रिकाम्या कपाने परिक्रमा करायला सुरुवात करा. अत्यंत भरभरून तुम्हाला नवीन अनुभव आणि समृद्ध करून सोडणारे अनुभव तुम्हाला मिळतील. आणि मला अजून एक याच्यात ऍड करायचंय, कारण आम्हाला
परिक्रमा करताना आम्हाला खूप लोकांनी प्रश्न विचारला की मैया भेटली का, कारण मैया तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात भेटते असा विश्वास आहे. पण आम्ही प्रत्येक वेळी लोकांना हेच उत्तर दिलं की या सगळे तुम्ही जे सगळे आहात सोबत आहे, तुम्ही आमच्यासाठी मैया आहात आणि या दृष्टिकोनातनच बघावं, कारण तो सपोर्ट असल्याशिवाय आपली परिक्रमा होणं अशक्य आहे. आम्ही अक्षरशः कोणाच्या घराच्या पडवीत राहिलेलो आहे, लोकांनी आम्हाला राहायला जागा दिलेली आहे, खायला प्यायला म्हणजे स्वतःच्या घासातला एक घास काढून दिलेला आहे. आणि हीच मैया आमच्यासाठी हीच मैया होती. त्याच्यासह ती तिथे असल्याशिवाय तुम्ही परिक्रमा करूच शकत नाही. त्यामुळे तिथल्या लोकांचा आदर आणि मान सन्मान आणि प्रेम हे महत्वाचं, फार महत्वाचं आहे. श्रोते हो, शेवटी आपण ऐकली ही माहिती स्वरूपात ऐकलंय, अनुभूती ही प्रत्येकाला ज्याची त्यालाच घ्यावी लागते. त्यामुळे अशी परिक्रमा जर करायची असेल तर तुम्हालाही ह्या अनुभूती येतील. त्याची तयारी म्हणून फक्त तुम्ही ही माहिती ऐकली, बाकी नर्मदे हर. जरूर एकदा करा. नर्मदे हर.